नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उन्हाळा स्पेशल ऑरेंज स्टफ आईस्क्रीम बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण घेतले 2 ऑरेंज घेतले आणि आता साइडनी गोल शेपमध्ये असं कट करून घ्यायचं आणि गर त्यातला काढून घ्यायचं आहे। आपल्याला पाहू शकताय मस्त आपण त्यातला सगळा गर काढून घेतलाय। अशाच पद्धतीने दुसऱ्या संत्रीचा पण आपण सगळा गर काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला त्या सालाचा उपयोग करायचा आहे। त्यासाठी ते साल तुटू न देता त्याचा छान असं व्यवस्थित गर काढून घ्यायचं आहे। आता ज्यूसरमध्ये आपण याचा ज्यूस बनवून घेऊया आणि आता गॅसवर मी पॅन ठेवलाय, त्याच्यात ज्यूस सगळं ओतलंय। 4 टेबलस्पून साखर घातली आणि आता संत्रीचं साल थोडंसं किसून घ्यायचंय, थोडासा चिमूटभर कलर घातलाय आणि छान अशी जेली तयार करून घ्यायची। आता याची जास्त घट्ट नाही करता, थोडीशी मीडियम पातळ ठेवायची। 200 ml अमूलची व्हिप क्रीम घेतली, आता आपण ती छान फेटून घेऊया। आता एका बाउलमध्ये ऑरेंजची जेली आपण जी बनवली ती घेतली आहे, त्याच्यातच मी अर्धा कप मिल्क मेड टाकले आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे आणि छान अशी फेटून घेऊया। नंतर आता आपण जी क्रीम बनवली होती त्याच्यात आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि मस्त आपण फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता तुम्ही पाहू शकता एक छान आईस्क्रीम तयार झाली आहे आणि आपण जे संत्रीचे साल ठेवलेले होते जे ओपन करून त्यातला गर काढून घेतला होता त्याच्यात आता आईस्क्रीम भरून घ्यायची आहे। आता आपण संत्री कट करताना जो वरचं साल कट केलं ते याच्यावर परत रिटर्न ठेवून द्यायचं, म्हणजे झाकण पॅक होईल आणि आईस्क्रीम छान सेट होईल, म्हणजे बर्फ जमा होणार नाही। तर आता आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊ 7 ते 8 तास। आता तुम्ही पाहू शकताय आईस्क्रीम छान सेट झालेली आहे, मस्त एकदम सॉफ्ट विकतच्या सारखी। आणि आता आपण कटिंग करून पाहूया। वाव, मस्त, खूपच सॉफ्ट आणि खूपच सुंदर कलर। अशा पद्धतीने उन्हाळा स्पेशल स्टफ आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णा किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।